गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू द चैनल। आज का जो ब्लॉग है वो स्पेशल ब्लॉग है। एक्चुअली ये जो ब्लॉग है वो फैमिली ब्लॉग है। आज का ब्लॉग जो है ये मेरे मदर टंग मराठी में होने वाला है। तो चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गाडीचं ओडोमीटर बंद पडलंय आणि गाडी चालते। कदाचित फ्यूजचा प्रॉब्लेम असेल। डोळ्याला दाखवून देऊ आपण। फक्त एवढंच आहे की फटाफट व्हायला पाहिजे। या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मी केतन मिळून कसं सरप्राईज दिलं सगळ्यांना। मम्मी पप्पांची रिॲक्शन, आई बाबांची रिॲक्शन काय होती हे आम्हाला कॅमेरात कॅप्चर करायचं होतं। सकाळी 8 वाजता मी जळगावहून निघालो मुंबईला जायला। एरंडोल जवळ गाडी थोडीशी खराब झाली होती। कायचं क्लस्टर जे ते बंद पडलं होतं। धुळ्याला महिंद्राच्या शोरूमला गाडी दाखवली। 3 तास त्यांनी काम केलं। एक फ्यूज गेलेला होता छोटासा, तो बदलवला आणि आता वाजले 1:30। जो आपला बफर टाइम आहे तो तिथं वाया गेला सगळा। चला काही हरकत नाही, गाडी ओके झालेली आहे। फ्लाईट जी आहे ती 7:30ला लँड होणार आहे। असा मला उशीर झालेला आहे, गाडीचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे। तर माझा ETA जो आहे तो 8:30 वाजेचा दाखवतोय। हा जो 1 तास आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू। सगळ्यात पहिले थांबू रोकडोवाला आणि मग पुढे जाऊ। हे आहे रोकडोबाचे मंदिर। आता पोहोचलोय आपण मालेगाव क्रॉस करतोय। आता झालेत दुपारचे 3:45। आपण करतोय नाशिक क्रॉस आणि आपला ETA जो आहे तो झालाय साधारणतः 8 वाजेचा। बघूयात केव्हा पोहोचतोय आपण। आता आपण पडगा टोल नाक्यावर। इथून आपलं डिस्टन्स जे आहे ते दाखवतोय 51 किलोमीटर्स आणि वेळ लागणार आहे त्याला 2 तास। स्टील आपला ETA जो आहे तो आहे 8:30चा। आता वाजलेत साधारण 9। आपण आलोय मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 2 फॉरेनच्या पाटलांना घ्यायला। आले चला जाऊ आपण पटकन रिसिव्ह करू। रेयांशे सगळ्यात पुढे बघू, त्याचा एक्सप्रेशन कॅप्चर करू। हेलो
हाय चला राम राम. राम राम. हो बसल्या बसल्या पेंगत होता. A few moments later. गौरव कॅमेरासाठी रिॲक्ट कर ना थोडं. अरे एकदम रिएक्शन घेऊ आपण. क्रीडा किंवा असं वाटतं सोनाला सांगितलं क्रीडेला तिची फ्रेंड येणार आहे, तिची कोणी फ्रेंड येणार आहे. सगळे मावणार त्याच्यात. हो. We going to new house. ऑस्ट्रेलियावरनं आले मित्र. समजतं आगस्ट आहे. अरे थोडी तर रिॲक्ट कर कॅमेरासाठी. आम्हाला कळालं होतं ना. आम्ही back येतो. तुम्ही दाखवा. त्याला वाटलं ओ हिरो. त्याला वाटलं आगस्ट आहे निघणार आहे. The next morning. आता वाजलेत सकाळचे 4:30. आपण रात्री 1 वाजता निघालो मुलुंडहून आणि आता पिंपळगाव चा टोल नाका जो आहे तो क्रॉस करून थांबलो आहे डिझेल ब्रेकसाठी. हे आपले अमेरिकेचे पाहुणे. हे छोटे पाटील. थोडा एक स्ट्रेचिंग ब्रेकसाठी थांबलो आहे. 5-10 मिनिटात निघू इथून. गुड मॉर्निंग. आपण पोचलोय आता धुळ्याला. रात्री अंधारच होता त्यामुळे शूटिंग घेतली नाही. आता दिवस उजाडला आहे. हा इकडे बसलाय केतन, मागे रुच्या आणि पोरं. दाराडूर झोपलेले आहेत ते. सगळ्यांना गॅदर करण्याचा टाइम आहे. सगळ्यात पहिले फोन लावू अदितीला. सगळ्यात पहिली रिॲक्शन अदितीची कॅप्चर करू आपण. आलीच नाही का? उघडत नाही यार अभी लग रहा है मेरी शादी है. सरक सरक सरक. मामी आता लावावं लागेल माझं नाव. तिकडे गेले का? मी त्यांना म्हटलं माझं हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां. मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र ते. काय गेट टुगेदर झालं तुमचं? अहो त्यांनी यांना आणलं असेल. तिला बोलले मला शंका आली. मी म्हटलं रुचा येणार. Shoes. रुचा घेतलं येणार. ओके रिमूव्ह शूज. रिमूव्ह शूज. मला शंका आली. मी म्हटलं रुचा येणार. केतन रुचा किंवा केतन येणार. रिमूव्ह शूज. ताई बोलले की केतन येतोय का? 1 जुलै 1 जुलै. तुम्ही म्हणे एवढे चांगले, तुम्ही सगळे म्हणे एवढे चांगले फळं भाज्या
पेरू खायला आला तो पेरू. मी म्हणे ना पेरू चांगले फळभाज्या चांगल्या म्हणून बापरे ग्रँडपाच्या तर चेक पर्यंत येतंय. आणि ग्रँडमाच्या हाईट बरोबर आला तो. राहू द्या. चल ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियाँ. चल भूल जाए फासले दरमियाँ. किसने बनाया दस्तूर ऐसा जीना सिखाया मजबूर जैसा. दिल रो रहा है दिल है परेशान. हीरा और रांझा इश्क जैसा. कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां. मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र तेरा.